नेहमी सारंग रागामध्ये म्हटला जातो आणि सारंग हा झोपेचा राग आहे म्हणून पाण्याच्या दोरपर्यंत जर हात पोहोचत नसेल तर आपली कुठची जी असेल तिच्या हाताला हात लावायला हरकत नाही. एक करंट बरोबर रामराया मारुतीरायांच्या पाण्यापर्यंत जाईल. हाताला हात नसता लावा तरी चालणार आहे. त्यावेळेस मारुतीराय जन्माला आल्यावर उड्डाण करून सूर्याला गिळायला गेले. नेमकं त्याच वेळेस राहू आणि केतू दोन ग्रह सूर्याला गिळण्याकरता आलेले होते. त्याला ग्रहण असं म्हणतात. आणि त्यामुळे ते राहू केतू सुद्धा सूर्याला ग्रहण करण्याकरता आलेले आहेत. छान बाळा झोप लागली. पाळणा नेहमी सारंग रागामध्ये म्हटला जातो आणि सारंग हा झोपेचा राग आहे म्हणून तो म्हणून झोपला. आता पाणी शिल्लक राहिले म्हणजे श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. विशेष म्हणजे
पारस स्वर्गीय पारस यांचे सुपुत्र अश्विन पारस आणि त्यांची अश्विनची आई दुर्गा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांचा आपल्या अर्नाळा बंधारपाड्यातर्फे शाळा आणि श्रीफल देऊन सत्कार करतो. यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी माझं नाव सुद्धा घेता कामा नये, परंतु आपल्या बंदरपड्याच्या सर्व गावाच्या विनंतीनुसार त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे असं मला वारंवार सांगितलं आहे. म्हणून त्यांना आज या ठिकाणी सुद्धा ते हात जोडून सांगतात की असं माझं नाव सुद्धा घेऊ नये, परंतु आपल्या गावाची एक भावना आणि ज्याने हा उत्सव साजरा करून ठेवलेला आहे स्वर्गीय पारस यांना धन्यवाद. जे कुठे असतील स्वर्गात कुठे तर त्यांना धन्यता मिळावी ही प्रभूचरणी प्रार्थना. आणि हा सण तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना.